ही सगळी जबाबदारी आपण सर्वांनी सामूहिक घेतली पाहिजे. राजेभाऊ चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही खैर आज काहीतरी गडबड आहे, नंदूकडे पाहून मला खैरे आठवली. आता मी इतका मोठा पालकमंत्री ते बसलेले तरी पालकमंत्री संदीप भुमरे म्हणायला लागले. पण भुमरे साहेब एक चांगलं झालं, तुम्ही खासदार झाले, एक चांगलं झालं. काही लोकांना वाटत होतं की आपण गेम किए, मैंने भी कैसा गेम किया फिर. आपला कालावधी आपण लांबत जाऊ, रेकॉर्ड मोडू एकमेकाचं. तुम्ही 2.5 वर्ष, मी 5 वर्ष. पुढच्या वेळेला तुम्ही इकडे या, मी तुमच्याकडे जातो. म्हणून राजेभाऊ तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं होईल, टेन्शन घेऊ नको. भुमरे पण तुमचेच आहे, मी पण तुमचाच आहे. आपल्याला या शहराचं भलं करायचं, आपल्याला काय भानगडीत जायचं नाही. एक चांगलं झालेलं आहे की या शहरामध्ये जे काही नेतृत्व आता लाभलंय, मी तुमच्या सर्वांच्या मनापासून या कार्यक्रमामध्ये मुद्दाम आभार यासाठी मानतो. तुम्ही ज्या पद्धतीने मतदान केलं ना त्याचा परिणाम बघा, आज किती लोक मस्त आनंदाने या ठिकाणी उभे आहेत. खासदारही आपला आहे, पालकमंत्री आपला आहे, पदाधिकारी आपले आहेत आणि सर्वच आपले आहेत. म्हणून टेन्शन घ्यायचं आता काही काम राहिलेलं. अतुल साहेब असतील की खासदार असेल का मी असेल की आम्ही सर्वजण फक्त एकच ध्येय ठेवतो, या शहराला चांगलं द्यायचं. काय पद येतील पद जातील, पदाची लालसा ठेवणाऱ्यामधले आम्ही नाही. पद हे कालचक्र आहे. काल या स्टेजवर आता भुमरे यांनी कधी पालकमंत्री पण भाषण केलं, आज मी केलं, उद्या आणखीन कोणी करेल त्याची आम्हाला चिंता नसते. परंतु या शहराच्या नागरिकाला आम्ही काय दिलं हे जर पाहायचं प्रगती पुस्तक आपल्याला तपासावं तर लागेल ना कधी ना कधी. का आलं आणि पदावर आलं, बसलं, निघून गेलो. भुमरे साहेब चिंता करू नका, या मार्चच्या शेवटपर्यंत पाण्याचा लाईन आता मी चालू करतोय, त्याची चिंता नाही आपल्याला. अधिकाऱ्यांना सरळ सांगितलेलं आहे, तुम्हाला काम करायचंय, मला काम करायचंय. त्या पाणी प्रश्न काढले लोकांच्या कपाळावर इतक्या आठ्या यायला सुरुवात झालेली आहे. अरे सगळेच खोटं बोलतात असं सगळ्यांची भावना झालेली. गेल्या कित्येक वर्ष आपण त्या पाणी प्रश्नावर बोंबलो होतो. या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार, त्या वर्षात येणार. आणि लोकांना सुद्धा आता असं झालंय की तुम्ही किती खरं बोलले, लोक म्हणतात नाही जब तक पाणी नाही आएगा इनका कुछ सच्चा नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ही वस्तुस्थिती आता कुठेतरी एक शेवटची डेडलाईन ज्याला मी म्हणतोय, ती डेडलाईन मी कमिशनरला सुद्धा दिलेली आहे, सर्वच अधिकाऱ्याला दिलेली. परवाच्या दिवशी एमजीपीचे अधिकारी असेल, कॉर्पोरेशनचे अधिकारी असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, त्यांची आपण बैठक घेतलेली. सर्वांना सक्त सांगितलेलं, जर काम वेळेत झालं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, त्याचा बडगा उभारला जाईल. हे नक्कीच आहे. आपण कधी कधी पदावर असतो, आपण हे समजतो का अधिकाऱ्याला आपल्याला थोडंसं जवळ करून आपलं काम करून घ्यावं, परंतु कधी कधी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्यावर आपलं वचक असणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून आजचा जो कार्यक्रम झाला याला सुद्धा लेट कशामुळे झाला याचं जर कारण काढले तर काही चुका या अधिकाऱ्याच्या पण आहेत, ठेकेदाराच्या पण आहेत. 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी सगळ्या नागरिकांना होऊन चला आपण हा मार्ग ओपन करू. बरं शेवट काही लोकांना तर असा किडा असतो ना, काम पूर्ण झालं का त्यांचं कुठून येतात माहित नाही 4-5 जण, चलो आपण इसका उद्घाटन कर देंगे आणि खुला कर देंगे. अरे खुला कर देंगे, तू होता कुठं? काही करतात ते. म्हणजे एखादा चांगला इव्हेंट आपल्या शहरामध्ये झाला, आज हजारो लोक बसलेले आहेत, त्यांच्या समोर आज याचं उद्घाटन झालंय, सगळेजण सन्मानाने त्या ठिकाणी जातील येतील आणि सर्वांना ते एक प्रकारचा आनंद लाभन हे लाभवण्याचं काम सुद्धा आपण नेत्यांनी केलं पाहिजे, या मताचं आहे. भुमरे साहेब तुम्ही खासदार आहात म्हणून आता तुमचा मुलगा आमदार आहे, तुम्हाला डेप्युटीसीचा जास्त निधी यायची गरज नाही. पहिलेच पालकमंत्री असताना सगळा निधी तुम्ही घेतलेला आहे, म्हणून आता तुमचा पण निधी आम्हाला द्या. ही डेप्युटीसीची बैठक नसली तरी आपल्या गोष्टी बाहेर सांगायच्या असतात. आपल्या कधी काही शपथ घेतलं म्हणून काही गोष्टी बाहेर सांगायचं नाही असं थोडी.
म्हणून आता खासदारचा बी निधी आपल्याला घ्यायचा आहे. परंतु एक खरं सांगतो, पालकमंत्री म्हणून भुमरे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं, कार्यकर्त्याला सुद्धा सांभाळलं आणि शहराचा विकास सुद्धा केला, ही गोष्ट नाकारता येणार नाही. कधी काळी आम्हाला पालकमंत्र्याच्या गाडीला सुद्धा हात लावता येत नव्हता. आज आपण त्या गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता आपल्या गाडीला हात लावायला जे हात बसणारे होते ते लांब गेलेले आहेत, त्याला आपलं दुर्दैव आहे. म्हणून हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक वेगळा आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही या ठिकाणी एकाने चिठ्ठी दिलेली, सिडकोचा फ्री होल्ड झाल्याचं. सिडकोचं फ्री होल्ड मी केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आपण सिडकोच्या फ्री होल्डच्या संदर्भामध्ये काही लोकांचं जे कन्फ्युजन आहे, सिडकोचं फ्री होल्ड करताना पहिल्यांदा बोर्डामध्ये ठराव घेतला. बोर्डातला ठराव झाल्यानंतर मी कॅबिनेटकडे गेलो, कॅबिनेटची मान्यता घेतलेली आहे आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर नोटिफिकेशन काढलेलं आहे. जर कोणता अधिकारी तुम्हाला यापासून वंचित ठेवत असेल, निश्चित माझ्याकडे या, ते तुमचं काम मी मार्गी लावतो. काम झालेलं आहे. संजय शिरसाट जे काम करतो ते मजबूतीने करतो. एकदा ठरवलं ते ठरवलं. खोटं बोलायचा आपला स्वभाव नाही आणि भुमरे साहेबाचा नाही. म्हणून जंजाळ साहेब तुम्ही काही करा, आम्ही दोघं जण एक आहोत. ते पालकमंत्री काय मी पालकमंत्री काय, तेच पालकमंत्री आणि मी आमदारच आहे असं समजून चालणारे आम्ही सर्वजण आहोत. संपूर्ण नागरिकाचा मी मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढ्या व्यस्त तुमच्या वेळेमध्ये सुद्धा या ठिकाणी येऊन